प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात. जी काही परिस्थिती चालू आहे त्याच्यामध्ये आता साहेबांची पत्रकार परिषद बघितली नाही तर नक्कीच साहेब कुठं ना कुठेतरी युवाला पुढे घेऊन जायचं. सुनेत्र पवार शपथविधी घेत आहेत, आज घेणार आहेत. काय वाटतं तुम्हाला हे सगळं बघून? ही दोन्ही राष्ट्रवादी आगामी काळात एकत्र येऊ शकतात का? सध्या तशी परिस्थिती नाही. मला असं वाटतं कुटुंब प्रमुख जे पवार साहेब आहेत त्यांनी बोललेलं माझ्यासारखे एक लहान कार्यकर्ते एक आमदार म्हणून त्या भागात जयंत पाटील आणि अजित पवार यांची चर्चा चालली होती. 12 तारखेला खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी एकत्र होण्यासाठी साहेबांनी पत्र काय आपल्याला माहिती द्यायची? या संदर्भातली माहिती नव्हती, पण जी काही चर्चा कानावरती येते या संदर्भात एकत्रीकरणाची ही गोष्ट म्हणजे चर्चेतून माझ्या कानावर ही थांबली म्हणायचं का आता? मी ह्याच्या संदर्भात काही सांगू शकतो. संदीप क्षीरसागरांना काय वाटतं? संदीप क्षीरसागरांना काय वाटतं? मी तर पहिल्या दिवशीपासून माझी जी भूमिका होती की कुटुंब एकत्र झालं पाहिजे, ह्याच्यामध्ये सगळ्यांना आनंदच आहे. आज उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? संदीप क्षीरसागर आजच मला ही गोष्ट कळाली. कुटुंब प्रमुख म्हणून साहेबच ह्याच्यावरती उचित खऱ्या अर्थाने तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील या मुंबईमध्ये मीटिंग चालू होते. एकंदरीत पवार साहेबांना देखील याची माहिती नव्हती. खऱ्या अर्थाने तो निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला समजते, परंतु पवार साहेबांना याची माहिती देणं गरजेचं होतं. कसं पाहता एक राष्ट्रवादीतल्या आपण नाही ह्याच्यामध्ये काय आता काय चर्चा झाली नाही झाली आज आम्ही बोलत असताना ह्या गोष्टीवरती मी काही साहेबांची चर्चा नाही, त्यांना फक्त गाठभेट करण्यासाठी आलो होतो. पण तुम्हीच मला असं वाटतं त्यांना एकदम विचारू. आमदार साहेब, तुमची काय आज बैठक आहे का या ठिकाणी? आज जर साहेब इथे आहेत, तुमची काही बैठक नाही, आज बैठक इथे काहीच नव्हती. आमचं जे जवळचे लोक आहेत सगळ्यांचं ठरलं होतं की आपण 2-4 दिवस इथे थांबायचं. काल मी एक दिवस फक्त बीडला जाऊन आलो, पण का दादांच्या एक शोकसभा आमच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित केली, ती करून परत आलो. या सगळ्या गोष्टीकडे जसं 2 मताप्रवाह आहेत, या सगळ्या जर गोष्टी लवकर होत असतील, तुम्ही म्हणताय पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण अशा गोष्टी जर घाईमध्ये कुठे होत असतील तर या थांबणं अपेक्षित आहे असं वाटत नाही तुम्हाला? एक तरुण 10 दिवस थांबायला काय हरकत होती? आता लोकांमध्ये ही चर्चा आहे, पण आता काय त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतले हे मला माहिती. आणि त्याला जोडून एक प्रश्न, जसं तुम्ही आत्ता म्हणालात की कुटुंब एकत्र आलं पाहिजे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील काही बड्या नेत्यांचा, त्यामध्ये तटकरे असतील, पटेल असतील, यांचा कुटुंब आणि पक्ष एकत्र येण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यांचं नावही घेतलं पवार साहेबांनी. नाही, पण मला तेवढं काही माहीत नाही. पण मी जेव्हा दादांना ही घटना व्हायच्या आधी काही दिवसाआधीच मुंबईला भेटलो होतो, दादा एकदम असे म्हणजे खुश होते. काय कारण होतं मला माहीत नाही, पण चांगल्या पद्धतीने एकत्र होऊन आपण काम करू असं ते मला म्हणतो. तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही सुरुवातीपासून आनंदी होतात की दोन्ही पक्ष जर एकत्र आले, तर आगामी काळात जर जसं म्हणतात साहेब की युवा लोकांवर जबाबदारी दिली तर तुम्ही देखील या संपूर्ण प्रक्रियेची सहभागी स्वतःहून व्हाल. बघा, मी तर पहिल्या दिवशीपासून आम्ही जे लोक आहेत पक्ष स्प्लिट झाल्यानंतर पहिल्या दिवशीपासून आमची भूमिका आहे की ती एकत्र व्हावं, तर प्रत्येक वेळेस मी मीडियासमोर हे स्टेटमेंट. पण मुद्दा असा हे सगळ्या याच्यामुळे आता खेळ बसली असं दिसतं नाही. साहेबच म्हणले आता मलाच माहित नाही पुढे काय होणार. दादांची इच्छा होती, आमची आजही ती इच्छा की दोन्ही एकत्र व्हावं, पण आता समोरनं हा निर्णय घेतला गेला आम्हाला माहित सुद्धा नाही म्हणे. एवढी काय नाराजी स्पष्ट केली साहेबांनी थोडक्यात. मी तेच म्हणलं. जाणून बुजून हा दोन्ही राष्ट्रवादी पक्ष येऊ नये अशी देखील काही जणांचा. बघा, मला तर आजच कळायला आहे या विषयात. पवार जर ह्या संदर्भात मीटरचा खडा कोणी टाकला? मीटरचा खडा कोणी टाकलाय? मला असं वाटतं मला हे संदर्भात सांगायचं नाही. आपण सर्वजण हुशार आहात, महाराष्ट्राची जनता ओळखू. जे तुमच्या गटाचे आमदार आहेत ते अजित पवारांचं नेतृत्व मान्य होतं तुम्हाला प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरेंचं नेतृत्व मान्य असणार आहे का आगामी काळात? काल आराम केले. असा विषय नाही. आता तिथं प्रमुख जे कुटुंब प्रमुख आता तिथं समजा संदीप क्षीरसागरांना काय वाटतं? आम्हाला तर कधी वाटतं की पवार कुटुंब एकत्र झालं पाहिजे. पण प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरेंचं तुम्ही नेतृत्व स्वीकारणार? नाही, त्याच्यामध्ये जर सुनेत्रताई जर तिथं प्रमुख असतील तर ते पवार कुटुंबातलेच आहेत. आणि उद्या जर राष्ट्रवादी एक झाले आणि एनडीए गटामध्ये सहभाग व्हायची अशी वेळ आली तर त्यावर तुमचं काय मत? मी फार लहान आहे, मला तुम्ही हे करू नका. मला एवढं मी एक लहान कार्यकर्ता आहे, खाली तळागाळात काम करणार आहे. मोदी साहेब आहेत, रोहित दादा आहेत, तुम्ही चांगलं विचार आहेत.